होणार रे. Okay, so we'll continue with yesterday's topic. We were discussing about the mechanism of water absorption. Within this topic, we have talked about the two different types of absorption as active and passive absorption. And also we have seen that the basic difference between active and passive is that whether there is a use of energy or not. Active absorption मध्ये ATP या मेटाबॉलिक एनर्जीचा यूज होतो, तर पॅसिव्ह मध्ये कुठलाही असा एनर्जी यूज केला जात नाही. ओके, नाउ विदिन ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन आपण पाहिलं होतं की काल आपण 3 हेडिंग्स दिल्या होत्या, ऑस्मोटिक प्रेशर थेअरी, रूट प्रेशर थेअरी आणि नॉन ऑस्मोटिक थेअरी. सो अशा आपण 3 बेसिक थेअरीचा डिस्कशन करणार आहोत विदिन दी ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दिस. मला सांगा, स्क्रीन दिसते का तुम्हाला सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Okay, good. So, if you remember, yesterday we have talked about one basic concept of osmosis, right? So, काल तुम्हाला तो समजला होता का व्यवस्थित? सांगा मला जरा सर्वांनी. Have you understood the idea of osmosis? Right? Sure. Okay, so just 1-2 मिनिटात तुम्हाला क्विकली रिवाइज करतो मी. ओके, आता बघा, असं कन्सिडर करा की ऑस्मॉसिस मध्ये आपण काल पाहिलं होतं की समजा एका बाजूला तुम्ही 10% NaCl सोल्युशन घेतलं आणि दुसऱ्या बाजूला समजा 70% NaCl सोल्युशन जर घेतलं, बरोबर, तर मग पहिल्या केसमध्ये समजा 10 युनिट NaCl आहे, तर आणि दुसरा युनिट समजा म्हणजे इथं आपण लेबल केलं होतं काल त्यांना, बरोबर, ए आणि बी कंपार्टमेंट्स. तर ए कंपार्टमेंट मध्ये समजा 10% सोल्युशन आहे आणि बी कंपार्टमेंट मध्ये 70% NaCl सोल्युशन आहे. तर ए कंपार्टमेंट मध्ये कुठलं कॉन्सन्ट्रेशन असतं? मग लो कॉन्सन्ट्रेशन, बरोबर, आणि बी कंपार्टमेंट मध्ये कुठलं कॉन्सन्ट्रेशन असेल? हाय कॉन्सन्ट्रेशन. ओके, सो दीज आर द डिफरन्सेस इन दी concentrations, right? Now, if these are the differences in concentration, then you will find that these differences will lead to the osmosis. Now, हे तुम्हाला मी कालही सांगितलं होतं की या केसमध्ये there is movement of water or movement of solvent from the solution of low concentration to the solution of higher concentration. म्हणजे ह्या डायग्राम मध्ये आपण काल बघितलं होतं की इथे वॉटर मॉलिक्युल्स जे आहेत ते या सेमी परमिएबल मेम्ब्रेन थ्रू कोणत्या कंपार्टमेंट मध्ये जातील? बी कंपार्टमेंट मध्ये. सो देर इज मुवमेंट ऑफ अराउंड 30 युनिट्स टू द बी ऑफ ओनली वॉटर, राईट? हे ग्रीन कलरची डॉटेड लाईन जी दिसते तुम्हाला, ही कन्सिडर करा तुम्ही सेमी परमिएबल मेम्ब्रेन. म्हणजे इथे काय होते? वॉटर मॉलिक्युल्स मूव्ह होतात कुठून कुठे? फ्रॉम लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन टू द सोल्युशन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन, बरोबर. म्हणजे इथे ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन लो असतं त्या सोल्युशनला आणखीन एक टर्म वापरली आहे, तुम्हाला आठवत असेल तर. इट इज नोन एज विच टोनिक सोल्युशन? हायपो नाही, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन लो असतं तो असतो हायपोटोनिक सोल्युशन. आणि ज्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असतं त्या सोल्युशनला काय म्हटलं जातं? हायपरटोनिक सोल्युशन, बरोबर. म्हणजे जर तुम्ही ऑस्मोटिकची डेफिनेशन जर सांगितली तर आपल्याला 3 प्रकारे ऑस्मोसिसची डेफिनेशन देता येते. इट इज मूवमेंट ऑफ सॉल्व्हेंट फ्रॉम सोल्युशन ऑफ लो कॉन्सन्ट्रेशन टू सोल्युशन ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन. ही झाली एक डेफिनेशन. दुसरी डेफिनेशन काय आहे? मूवमेंट ऑफ सॉल्व्हेंट फ्रॉम हायपोटोनिक टू हायपरटोनिक सोल्युशन, बरोबर. असंही तुम्ही डेफिनेशन करू शकता इथे, that water moves from hypotonic to hypertonic solution, बरोबर. आता बघा, एक सोल्युशन कधी
एकटं हायपो नसतं किंवा एकटं हायपर नसतं, तिथे कंपॅरिझनला दुसरा कोणीतरी पाहिजे असतो. म्हणजे तुम्हाला एक समजा एका ग्लासमध्ये तुम्ही बीकरमध्ये वॉटर घेतलं आणि तुम्ही म्हणले हायपोटोनिक आहे हायपरटोनिक आहे, तसं होऊच शकत नाही. त्याच्या शेजारी तुम्हाला दुसरा बीकर ठेवावा लागेल दुसऱ्या कॉन्सन्ट्रेशनचा. समजतंय का? म्हणजे कुठलंही एकटं सोल्युशन हायपो किंवा हायपर नसतं. तुम्हाला कंपॅरेटिव्ह त्या टर्म्स या कंपॅरेटिव्ह आहेत किंवा रिलेटिव्ह आहेत. म्हणजे दोन जर तुम्ही घेतले तर त्याच्यात तुम्ही कम्पेअर करायचं कुठला हायपोटोनिक आणि कुठला हायपरटोनिक. सो हे स्टेटमेंट नीट लक्षात ठेवा. That osmosis is the movement of solvent from hypotonic solution to hypertonic solution, right? So this is just a revision for our yesterday's lecture. आता याच्यामध्ये मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला आज थोडीशी नव्याने इंट्रोड्यूस करणार आहे. बघा, समजा असं कन्सिडर करा की ह्या ए आणि बी ह्या दोन सेल आहेत ना. काय सांगतोय आता, असं कन्सिडर करा की ए आणि बी ह्या कंपार्टमेंट नसून दोन सेल आहेत, बरोबर. म्हणजे आता हायपोटोनिक सेल मधून पाणी कुठे ट्रान्सफर झालं, हायपरटोनिक सेल मध्ये, बरोबर. मग मला सांगा, ए सेल मधलं जर पाणी कमी होतंय तर ती सेलची काय स्टेटस असेल आता पाणी कमी झाल्यानंतर? फ्लासिड, बरोबर. पण त्याच वेळेस बी सेल मध्ये काय होईल? इट विल बिकम व्हॉट? टर्जिड. आठवतं का तुम्हाला? ह्या दोन टर्म्स आठवतात का? टर्जिड आणि फ्लासिड. ओके, म्हणजे टर्जिडिटी म्हणजे काय? ते फुगतात. बेस्ट एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं ना, तुम्ही जर एखाद्या बलून मध्ये हवा भरली तर ती जी कंडिशन असते ती असते टर्जिडिटी. पण त्यात तुम्ही जर हवा काढून घेतली व्हॅक्युम लावून तर ती काय कंडिशन असेल? फ्लासिडिटी, बरोबर. सो इथं बघा, समजा ए आणि बी तुम्ही जर सेल म्हणून जर कन्सिडर केलं तर जेव्हा पाण्याची एंट्री होते, एंट्री कुठल्या सेलमध्ये झाली आहे? बी सेलमध्ये एंट्री झाली, बरोबर. बी सेलमध्ये कोणता ऑस्मोसिस झाला रे? एंडॉस्मोसिस का एक्झॉस्मोसिस? बी सेलमध्ये कुठला ऑस्मोसिस झाला? एंडो का एक्झो? एंडोस्मोसिस. करेक्ट, एंडॉस्मोसिस. कारण की पाण्याची एंट्री आत होते म्हणजे एंडॉस्मोसिस असतो, आणि पाणी जर सेलमधून बाहेर जात असेल तर तो काय असतो? एक्झॉस्मोसिस, बरोबर. म्हणजे इथं ए सेलच्या बाबतीत काय झाला? एक्झॉस्मोसिस. आणि बी सेलच्या बाबतीत काय झालं? एंडॉस्मोसिस, बरोबर ना. म्हणजे इथे पाणी बी सेल मध्ये गेलं म्हणून बी सेल काय झाली? टर्जिड झाली. टर्जिड. आणि ए सेल मधलं पाणी बाहेर पडलंय म्हणजे ए सेल काय झाली? फ्लासिड झाली. प्लस. ओके. सो ह्या दोन टर्म्स पण आपल्याला आज लक्षात घ्यायच्या. म्हणजे आज आपण नव्याने काय ऍड केलं याच्यामध्ये? हायपोटोनिक सोल्युशन आणि हायपरटोनिक सोल्युशन. आणि दुसरी एक टर्म आपण टाकली फ्लासिडिटी आणि टर्जिडिटी. टर्जिडिटी. आणि तिसरं एक टर्म आपण आज डिस्कस केली याच्यामध्ये, एंडोऑस्मोसिस आणि एक्झोऑस्मोसिस. ओके. सो दीज आर द 3 डिफरंट टर्म्स यू शुड रिमेंबर. आता काल आपण यासोबत आणखीन एक कन्सेप्ट डिस्कस केली होती, तुम्हाला जर आठवत असेल तर, ऑस्मोटिक प्रेशर, बरोबर. आता बघा, सुरुवातीची केस काय आहे? इनिशियल केस मध्ये एक लक्षात ठेवायचं नेहमी, जिथे कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं तिथे ऑस्मोटिक प्रेशर हा जास्त असतो. ओके, इनिशियली. मी काय सांगतोय बघा, इनिशियली जिथे कॉन्सन्ट्रेशन जास्त असते तिथे ऑस्मोटिक प्रेशर काय असणार आहे? जास्त. ठरलेलं आहे ते. म्हणजे जिथं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं तिथे ऑस्मोटिक प्रेशर काय असतो? कमी असतो. ऑस्मोटिक प्रेशर काय आहे? तर ऑस्मोटिक प्रेशर ऍक्च्युली थर्स्ट आहे. थर्स्ट म्हणजे काय? डिमांड आहे, बरोबर. आता बी मध्ये पाणी कुठून कुठे गेलं? ए सेल मधून बी सेल मध्ये गेलं. म्हणजे पाण्याची डिमांड कोणाकडे जास्त होती? बी कडे डिमांड होती, बरोबर. त्याला पाहिजे होतं पाणी बी सेलला, म्हणून बी चा ऑस्मोटिक प्रेशर काय असतो? नेहमी इथे या केसमध्ये ग्रेटर होता. हा
ऑस्मॉसिस सुरू होण्याच्या अगोदरच सांगतोय मी तुम्हाला. आधी काहीच झालेलं नाही असं कन्सिडर करा, ऑस्मॉसिस झालेलं नाही अजूनपर्यंत. तर मग इनिशियल स्टेट मध्ये ऑस्मॉटिक प्रेशर इज ग्रेटर इन बी सेल while it is lower in A cell. बरोबर. तर जसा जसा ऑस्मॉसिस कॅरी फॉरवर्ड होतो, in that case water moves from A to B, correct? And when the water moves from A to B, the osmotic pressure starts to decrease. बघा त्याची थर्स्ट किंवा त्याची डिमांड कमी कमी होत जाईल कुठपर्यंत, जोपर्यंत दोन्हीकडे वॉटरचे इक्वल युनिट्स असतील, इकडे पण 60 युनिट असतील आणि इकडेही 60 युनिट असतील. इक्विलिब्रियम झाला दोन्हीकडे की देन ऑस्मोटिक प्रेशर विल बी न्यूट्रलाइज, राईट? सो ऑस्मोटिक प्रेशर जसं जसं पाण्याची एंट्री बी सेल मध्ये होते तसा तसा त्याचा ऑस्मोटिक प्रेशर हा कमी होतो. म्हणजे इनिशियल कंडिशन काय आहे, बी चा ऑस्मोटिक प्रेशर हायर आहे, ए चा लोअर आहे. ऑस्मॉसिस झाल्यानंतर काय होतं, ऑस्मोटिक प्रेशर हा कमी कमी होत जातो. पण त्यासोबत आणखीन एक टर्म आहे, व्हॉट अबाउट टर्जिडिटी? टर्जिडिटी काय झाली, वाढली का कमी झाली बी सेलची? वाढली. म्हणजे जसा जसा ऑस्मॉसिस कॅरी फॉरवर्ड होतो त्या केसमध्ये ऑस्मॉटिक प्रेशर इज लोअर, बरोबर, आणि टर्गर प्रेशर इज हायर. टर्जर प्रेशर वाढत जातो आणि ऑस्मॉटिक प्रेशर हा कमी होतो. कधी, जेव्हा ऑस्मोसिस होतो. म्हणजे बघा आता मी परत थोड्याशा तुम्हाला गोष्टी या क्विकली रिवाइज करतो, काय सांगायचं नीट समजून घ्या. आता म्हणजे आता मी तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर ह्या केसमध्ये थोड्याशा तुम्हाला पटपट पटपट रिवाइज करतो मी काय सांगायचं. Okay. Okay. So now आपण रिवाइज करूया. Just wait. Okay. Now please look. ऑस्मॉसिस आता कुठून कुठे झाला एवढं सांगा मला चला क्विकली. Osmosis has taken place from A to B. B. A च्या बाबतीत कुठला ऑस्मोसिस झालाय, एक्झो. आणि B च्या एक्झोऑस्मोसिस. करेक्ट. आणि B च्या बाबतीत कुठला झालाय, एंडोऑस्मोसिस. बरोबर. म्हणजे A मधून पाणी बाहेर पडतंय आणि B मध्ये पाणी एंट्री करतं, बरोबर. म्हणजे आता बघा सुरुवातीच्या केसमध्ये ऑस्मोसिस होण्याच्या अगोदर ऑस्मोटिक प्रेशर हा कमी होता ए मध्ये आणि ऑस्मोटिक प्रेशर हा जास्त होता बी मध्ये, बरोबर. त्याची डिमांड जास्त होती. पण जसा जसा ऑस्मोसिस होतो, म्हणजे बी च्या बाबतीत बोलू आपण, फक्त बी च्या बाबतीत. हा बघा बी च्या बाबतीत कोणता ऑस्मोसिस होतोय, एंडोऑस्मोसिस, बरोबर. एंडोऑस्मोसिस. मग जसा जसा एंडोऑस्मोसिस होईल त्याचा ऑस्मोटिक प्रेशर हा हळूहळू काय होत जातो, कमी होतो. इनिशियली खूप जास्त होता, एंडोऑस्मोसिस झाला की ऑस्मोटिक प्रेशर हा कमी झाला, कारण त्याची पाण्याची डिमांड कमी झाली, त्याला मिळतंय ना पाणी, मग तो आणखी पाणी का ओढणार आहे, नाही ओढणार. ठीक आहे, बरं. आता त्याच्यामध्ये पाण्याने एंट्री केली, मग व्हॉट अबाउट टर्जर प्रेशर? टर्जिडिटीचं काय होईल, वाढेल का कमी होईल? टर्जिडिटी वाढेल. बरोबर. म्हणजे जसा एंडोऑस्मोसिस होत जाईल तशा दोन गोष्टी होतात, ऑस्मोटिक प्रेशर कमी होतो आणि टर्जर प्रेशर हा वाढतो. Right. So this is the idea behind the टर्गर प्रेशर and difference in osmotic pressure. म्हणजे तुम्हाला हे समजते काय सांगतोय ते. गुड. सो नाव द नेक्स्ट थिंग बघा. आता आपण ए कंपार्टमेंट बद्दल बोललो. इनिशियली याचा ऑस्मोटिक प्रेशर हा
कमी होतं. पण याच्यामधून जर पाणी बाहेर पडलं तर आता याचं ऑस्मोटिक प्रेशरचं काय होईल? म्हणजे जिथे एक्झोऑस्मोसिस होतो तिथे हळूहळू ऑस्मोटिक प्रेशर काय होत जातो? वाढत जातो. इनिशियली कमी होता पण एक्झोऑस्मोसिस झाला की त्याचा ऑस्मोटिक प्रेशर कमी होईल आणि टर्जिडिटी कमी होऊन जाईल, ती प्लॅसिडिटी मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे टर्जर प्रेशर काय होईल याचा? हळूहळू कमी होतो. कळतंय ना काय सांगतोय? म्हणजे आधीची कंडिशन आणि नंतरची कंडिशन हे तुम्ही कम्पेअर करा. बरोबर? इनिशियली जे दिले ते खाली दिलेले आहे इकडे, ते इनिशियलच्या कंडिशन होत्या. पण जेव्हा एक्झो आणि एंडोऑस्मोसिस झाला तर अशा दोन कंडिशन्स तयार झाल्या. ओके, आता मला सांगा, समजा मी इथं बीच्या शेजारी आणखीन एक सेल आणून ठेवली. मला आता आन्सर करा तुम्ही काय सांगता. समजा असं कन्सिडर करा की इथं बीच्या शेजारी मी आणखीन एक सी म्हणून एक सेल ठेवली. बघा काय सांगितलं मी, बीच्या शेजारी जर मी आणखीन एक सी अशी जर आपण एक सेल प्लेस केली, ज्या सेलचा इनिशियल ऑस्मोटिक प्रेशर हा जास्त आहे. ओके, त्याच्यामध्ये हायपरटोनिक सोल्युशन आहे. आता या केसमध्ये म्हणजे ए आणि बी मध्ये एंडो आणि एक्झॉस्मोसिस झालाय. आता आपण बीच्या शेजारी तिसरी सेल ठेवली, सी सेल, ज्याच्यामध्ये ऑलरेडी हाय कॉन्सन्ट्रेशन आहे. ओके, मग आता कुठून कुठे ऑस्मोसिस होईल सांगू शकतो कोणी आता मला? आता ऑलरेडी बघा, पण त्या दोन्ही सेलचा ऑस्मोटिक प्रेशर हा सेम. नाही ऐका बरं सांगतो, एक मिनिट. हे बघा, ए टू बी ऑस्मोसिस कंप्लीट झालाय. बघा काय सांगतोय मी, ए टू बी हा ऑस्मोसिस आता इक्विलिब्रियमला गेला, ते संपलं, ते प्रोसेस थांबली. आता बघा कंडिशन काय आहे, बी सेलचा ऑस्मोटिक प्रेशर कमी झालाय, त्याचा टर्जर प्रेशर वाढलाय. बरोबर का? एंडोऑस्मोसिस झाल्यानंतर बी सेल मध्ये ऑस्मोटिक प्रेशर कमी झाला, टर्जर प्रेशर वाढला. बरोबर? ही कंडिशन कशी आहे? पहिल्या ओरिजिनल ए सारखी बघा. बरोबर का? हो. आणि सी जी आहे, आता नवीन सी सेल जी आपण त्याच्या पुढे ठेवली, त्या सी सेल मध्ये आता ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे अशी असणारी आपण सेल त्याच्या शेजारी ठेवली. मग आता इथे परत बी मधलं जे वॉटर आहे ते कुणामध्ये जाईल? सी मध्ये. बघा, म्हणजे सुरुवातीला जे ए मध्ये झालं होतं तेच आता बी आणि सी मध्ये होणार आहे. बघा, ए मध्ये सुरुवातीला ऑस्मोटिक प्रेशर कमी होता, बी मध्ये जास्त होता. आता पहिला ऑस्मोसिस झाला दोघांमधला, तर आता सेकंड केस मध्ये बघा, आता इथे बी चा ऑस्मोटिक प्रेशर कमी आहे, सी चा ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे. म्हणजे परत एकदा पाणी कुठून कुठं जाईल? बी मधून सी मध्ये. बरोबर का? Yes, correct. Are you getting my point, what I'm saying? कन्फ्युजन होतंय तुम्हाला काही? बर, ठीक आहे. हे नसेल कळत तर मग आपण सी सेल जी आहे थोडं बाजूला ठेवूया, काही फरक नाही पडत. मला सांगा, ए टू बी काय झालं तुम्हाला कळलं का सर्वांना? येस सर. ओके, गुड. ते जर समजलं असेल तर लेट इट बी. समजा सी चा जर पॉईंट तुम्हाला कळत नसेल, लेट इट बी, तो आपण बाजूला ठेवूया, आता लगेच त्याचं काही काम नाही. ओके, आता एवढं जर तुम्हाला कळलं असेल तर मग आता ऑस्मोटिक थेरी समजणं बऱ्यापैकी सोपं आहे. ओके, so let's start with the osmotic theory of absorption. आता बघा, ऑस्मोटिक थेरी मध्ये वॉटरची मुवमेंट जी होते त्यासाठी रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे डिफरन्स. इट इज डिफरन्स इन टर्म्स ऑफ ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सॉइल अँड द सेल सायटोप्लाझम. म्हणजे
नेहमी लक्षात ठेवायचं, एका सेलमधून पाणी दुसऱ्या सेलमध्ये जे जातं त्याला रिस्पॉन्सिबल काय असतो? डिफरन्स इन ऑस्मॉटिक प्रेशर. म्हणजे आपण ते एक्झाम्पल पाहिलं त्यात ए आणि बी मध्ये सुद्धा जो ऑस्मॉटिक प्रेशर मधला डिफरन्स आहे तोच रिस्पॉन्सिबल आहे वॉटरच्या मुवमेंटसाठी. आता बघा, इनिशियली बघा इथे ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ द सॉइल आणि सेल सायटोप्लाझम हा जर आपण कम्पेअर केला तर त्यांच्यामध्ये सेल सॅपचा ओपी इज ऑलवेज ग्रेटर दॅन द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ द सॉइल वॉटर. म्हणजे सॉइल वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आणि सेल सॅपचं कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही पाहिलं तर सेल सायटोप्लाझम इज मोर कॉन्सन्ट्रेटेड देन सॉइल वॉटर. म्हणजे ह्या केसमध्ये सॉइल वॉटर कोणत्या टाईपचं असतं? हायपोटोनिक टाईप. आणि सेल सॅप हा कुठल्या टाईपचा असतो? हायपरटोनिक टाईप. ओके. मग आता मला सांगा पाण्याचे मुवमेंट कुठून कुठं होईल? फ्रॉम सॉइल वॉटर टू व्हॉट? सेल सायटोप्लाझम. सेल्स. बरोबर. का इथं स्पष्ट लिहिलंय आपण दॅट सॉइल वॉटर इज हायपोटोनिक दॅन द सेल सॅप. Okay, if this is the case, if the soil water is hypotonic than cell sap, therefore water will move from soil to the cell. बरोबर. ओके, सॉरी इथं चुकलंय मला थोडंसं, into the cell पाहिजे होती इथं into the water झाले. So here the statement should be into the cell. ओके. आता बघा, म्हणजे रूट पहिलं पाणी कुठून कुठे येतं? फ्रॉम सॉइल टू रूट हेअर. बरोबर. रूट हेअर बिकम टर्जिड, त्याचा ओपी डिक्रीज होणार बट टर्जर प्रेशर काय होतो? इन्क्रीज. आता हे विथ द डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, नीट बघा सर्वांनी. ओके, आता मला सांगा ही डायग्राम दिसते का सर्वांना? पटकन आपण हे घेऊया. डायग्राम दिसते का सर्वांना? हो सर. ओके, गुड. सो बघा आता हे बघा, इथं समजा असं कन्सिडर करा की हा आपण रूटचा सेक्शन घेतलाय आणि हा इथे दिसतोय, हा थ्रेड लाईक बाहेर जो दिसतोय हा काय तुमचं इथे दाखवलेला रूट हेअर. ओके, सपोज दिस इज अ रूट हेअर आणि इकडे सगळं आजूबाजूला काय आहे? इकडे आजूबाजूला काय आहे? सगळं सॉइल. ओके, आता बघा इथे रूट हेअर इट्स अ सेल, राईट? रूट हेअर इट्स अ इलॉंगेशन ऑफ द इपिडर्मल सेल. बघा मी आधी सांगितलं दोघांच्या कंपॅरिझन मध्ये हायपोटोनिक कोण आहे? सॉइल हायपोटोनिक आहे का रूट हेअर हायपोटोनिक आहे? सॉइल हायपोटोनिक आहे, बरोबर. म्हणजे करेक्ट. म्हणजे सॉइल मधून पाण्याची एंट्री आता कशामध्ये होईल? इन द रूट हेअर. करेक्ट, बरोबर. म्हणजे पाण्याची एंट्री कुठून कुठे झाली? रूट हेअर मध्ये, बरोबर. आता मला सांगा जसं जसं रूट हेअर मध्ये पाणी बघा, आता मी इथे ना ऍक्च्युली ही रूट हेअरची मी एक सेल ड्रॉ करतो तुम्हाला समजण्यासाठी. बघा इथे एक समजा इपिडर्मिसची सेल, ही पुढची कॉर्टेक्सची सेल, ही परत कॉर्टेक्सची सेल, अशा एकामागे एक 3 सेल 4-5 सेल काढले. ओके, तर काय होतं आता बघा, पहिलं पाणी सॉइल मधून कुठे गेलं? रूट हेअर मध्ये. मग आता बघा समजा ही 1 नंबरची सेल आहे, ही वरती लेबल करतो मी इथे 3 नंबरची आणि ही समजा 4 नंबरची सेल आहे. ओके, पहिलं पाणी कोणत्या सेल मध्ये आलं मला सांगा? 1 नंबरला. कुठून? सॉइल कडून. रूट हेअर मध्ये आलं समजा, त्याला आपण लेबल केलं ऍज फर्स्ट सेल फ्रॉम सॉइल टू दिस. ओके, जसं जसं पाणी एंट्री करतंय म्हणजे 1 नंबरच्या सेल मध्ये कोणता ऑस्मोसिस होतोय? रूट हेअर मध्ये एंडॉस्मोसिस. बरोबर. सो व्हॉट अबाउट ऑस्मोटिक प्रेशर? ऑस्मोटिक प्रेशर काय होतं त्याचं? कमी होतो. बरोबर, कमी होतं. करेक्ट, इट डिक्रीजेस. आता सध्या पाणी कोणत्या सेलमध्ये? आता तुमच्या 1 नंबरच्या सेलमध्ये.
1 आणि 2 सेल जर तुम्ही कम्पेअर केलं शेजारच्या, तर इनिशियली या दुसऱ्या सेलचं ऑस्मोटिक प्रेशर काय आहे? जास्त इनिशियली. बघा, दुसऱ्या सेलचा 1 आणि 2च्या कंपॅरिझन मध्ये पाणी ज्या कोणामध्ये जास्त आहे? 1 मध्ये. म्हणजे 1 काय झाली? हायपोटोनिक, आणि 2 काय झाली? हायपरटोनिक. मग जसं सॉइल मधून एक राईट, सो जसं सॉइल मधून 1 नंबरच्या सेलमध्ये झालं, तसं आता कुठून कुठं होईल? 1 नंबरच्या सेलमधून 2 नंबरच्या सेलमध्ये जाईल. म्हणजे आता ह्या केसमध्ये 1 नंबरची सेल ही हायपो आहे आणि 2 नंबरची सेल ही हायपर आहे. सो परत पाणी कुठून जातं आता? इपिडर्मिस टू कॉर्टेक्स. आता परत तीच कंडिशन झाली. आता इथं 1 मध्ये एक्झो झाला आणि 2 मध्ये एंडो झाला, एंडोस्मस. परत याचा ऑस्मोटिक प्रेशर दुसऱ्याचा कमी झाला, बरोबर, आणि टर्जिट झाली. पण आता ओरिजिनली तिसऱ्या सेलचा ऑस्मोटिक प्रेशर काय आहे? परत एकदा जास्त. म्हणजे आता दुसरी सेल हायपो आहे, तिसरी सेल हायपर आहे. म्हणजे परत वॉटर कुठून कुठे जाते? फ्रॉम सेकंड टू थर्ड. असं करत करत पाणी कुठपर्यंत जातं? अप टू एंडोडर्मिस. म्हणजे तुम्ही बघा इथे ॲरो दाखवले. म्हणजे आता बघा मी सांगतो इथं, पहिली वॉटरची एंट्री इथे झाली, तिथून पाणी इथे जातं, इथून पुढच्या सेलमध्ये, परत पुढच्या सेलमध्ये, परत पुढच्या सेलमध्ये, परत पुढच्या सेलमध्ये. म्हणजे पूर्ण कॉर्टेक्स मध्ये सेल टू सेल ट्रान्सफर जो होतो, तो कशामुळे होतो? फक्त ओनली ड्यू टू डिफरन्स इन ऑस्मोटिक प्रेशर. कळतंय का तुम्हाला काय चाललंय? हाऊ द वॉटर मूव्स फ्रॉम वन सेल टू द नेक्स्ट सेल. Yes, sir. गुड. आता बघा, आता तुम्ही हे एकदाच होईल का? परत परत पाणी नकोय का? होणार ना. कारण की बघा, एकदा 1 नंबरच्या सेलमधून 2 नंबरच्या सेलमध्ये पाणी गेलं की परत 1 नंबरची सेल परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आली, त्याचा परत ऑस्मोटिक प्रेशर कमी झाला, टर्जिडिटी कमी झाली, बरोबर, आणि मग त्याचा ऑस्मोटिक प्रेशर जास्त होणार पूर्वीच्या पेक्षा, आणि तो परत सॉइल मधून पाणी घेणार. म्हणजे ही जी सायकल आहे की वॉटरची एंट्री आणि वॉटरचा एक्झिट, म्हणजे प्रत्येक सेलमध्ये रिपीटेडली एंडोऑस्मोसिस होतो. एंडोऑस्मोसिस झाला की परत एक्झोऑस्मोसिस होतो, परत एंडो, परत एक्झो, एंडो एक्झो. ही सायकल कंटिन्युअसली चालू असते. आणि दिस एंडो अँड एक्झोऑस्मोसिस बिटवीन नेबरिंग सेल्स, म्हणजे शेजार शेजारच्या 2 सेल्स ज्या असतात त्यांच्यामध्ये कंटिन्युअसली एंडो आणि एक्झो, एंडो आणि एक्झो अशा स्टेप चालू असतात. म्हणजे पाणी नेहमी एका सेलमधून पुढच्या सेलमध्ये, त्या सेलपासून परत पुढच्या सेलमध्ये. इन दिस वे वॉटर मूव्स फ्रॉम सॉइल टू रूट हेअर टू एपिडर्मिस, देन कॉर्टेक्स अँड अप टू एंडोडर्मिस. एंडोडर्मिस मधून वॉटरची मुवमेंट कुठे होते? तर पेरिसायकल मध्ये, थ्रू इम्बिबिशन. कारण याच्यामध्ये मुवमेंट होत नाही बिकॉज देर आर कस्पेरियन स्ट्रिप्स. लिग्निनचं डिपॉझिशन असतं एंडोडर्मल सेल्स मध्ये, तिच्यामधून पाण्याची एंट्री काय होणं शक्य नाही, तिथं सेमी परमिएबल मेम्ब्रेनच नसतो. अँड दॅट इज वाय द वॉटर मूव्स टू पेरिसायकल बाय इम्बिबिशन. बघा आता एंडोडर्मिस पास केलं इम्बिबिशन थ्रू, पाणी कुठे असेल आता? पेरिसायकल मध्ये. इथे ही येलो कलरची लेअर दिसते इथे. पेरिसायकल मधून ते वॉटर कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल? झायलेम, बरोबर. म्हणजे इथे हे ऍब्सॉर्प्शन पूर्ण झालं. ऍब्सॉर्प्शन कुठून कुठे होतं? सॉइल पासून झायलेम पर्यंत. आता या झायलेम मधून पाणी वर न्यायचं हे काम कोणाचं आहे? असेंट ऑफ सॅप, झायलेमचं. ऍब्सॉर्प्शनचं काम इथे संपलं. सो इन दिस वे वॉटर मूव्स. परत तुम्हाला 5 सांगतो: सॉइल, रूट हेअर, इपिडर्मिस, कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, पेरिसायकल and xylem vessels. So in this way this water moves from cell to cell due to differences in osmotic pressure. So these differences in osmotic pressure are responsible for absorption. Okay. So please tell me, are you getting my point? समजते का तुम्हाला सर्वांना काय चाललंय ते?
Yes or no? हो सर. Okay, good. So आता आपण थोडस Yes. Yes. ओके गुड. सो इथे काय दिलंय नीट आता तुम्ही एकदा वाचा बरं सर्वांनी. समोर काय दिलंय तुम्हाला ते आता कळतंय का मला सांगा. प्लीज read this whatever given in your slide. वाचलं का तुम्ही, समजलं का? ओके, आता हे जर तुमचं समजलं असेल तर चला पुढचं पाठ घ्या तुम्ही आता. ओके ओके, आता एवढे हे लास्ट एक 4 सेंटेन्स दिले, हे नीट वाचून काढा. बघा इथं काय दिलंय. OP of the cell is lower than neighboring cell. Thus water enters from previous cell to the next cell. In this way, the water moves through cortex to endodermis, right? Now, as endodermal cells are lignified, therefore they will not allow the water to enter, right? And so the movement to pericycle takes place by imbibition, and therefore a xylem vessel will receive the water from pericycle. So in this way, this process of absorption by osmotic theory is completed. ही फक्त ऑस्मोटिक थेअरी आहे. या प्रकारे आपण हा टॉपिक इथे आपला कव्हर झाला. ठीक आहे. सो आता बहुतेक केमिस्ट्रीचं लेक्चर आहे तुमचं, तर आपण थांबूया इथे. उद्या परत आपण हा टॉपिक लेक्चरच्या सुरुवातीला आपण थोडक्यात रिवाइज करू, म्हणजे तुमच्या याच्याबद्दलचे डाऊट्स आहेत ते सर्वांचे क्लिअर होतील. ओके, चला थांबूया आपण इथे. बाकीचा पॉइंट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया. ओके.